हॉलमध्ये काही क्षण विचित्र शांतता पसरली होती. आदित्यची नजर अजूनही त्या भिंतीवरच्या जुन्या फोटोवर खेळलेली होती. हातातला चहाचा कप त्याच्या बोटांमध्ये हलकेच थरथरत होता. काय झालं बेटा? शरदरावांनी काळजीने विचारलं. आदित्य दचकला. क्षणात त्याने स्वतःला सावरत हलकसं स्मित केलं. काही नाही अंकल, तसं काही नाही. पण त्याच्या आवाजातली घाबरलेली कंपने आरोहीच्या नजरेतून सुटली नाहीत. ती नकळत त्या फोटोकडे वळली. फोटोमध्ये एक तरुण मुलगा आणि शरदराव खांद्यावर हात ठेवून हसताना दिसत होते. फोटो खूप जुना होता. हा कोण? आदित्यने सहज विचारल्यासारखं केलं. शरदरावांच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं, पण पुढच्याच क्षणी त्यांच्या डोळ्यात वेदना दाटून आली. माझा लहान भाऊ सौरभ. आदित्यच्या कपाळावर हलक्या आठ्या उमटल्या. आत्ता कुठे असतात ते? क्षणभर शरदराव शांत झाले. माहित नाही बेटा. खूप वर्षांपूर्वी तो घर सोडून गेला. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता लागला नाही. आदित्य काही बोलला नाही, पण त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं होतं. सौरभ देशपांडे हे नाव मी आधी कुठे ऐकलंय? तेवढ्यात मीनाताई बाहेर आल्या. अहो, गप्पा नंतर, आधी नाश्ता करा. वातावरण पुन्हा हलकं झालं. काही वेळात सगळे हसत खेळत गप्पा मारू लागले. मात्र आरोहीचं लक्ष वारंवार आदित्यकडे जात होतं आणि प्रत्येक वेळी तिची नजर त्याच्यावर पडली की तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटत होतं. तेवढ्यात मीनाताई हसत म्हणाल्या, आरोही, बेटा आदित्यला घर दाखवणार. आरोहीने हलकसं हो म्हटलं. दोघे वरच्या मजल्यावर गेले. सुरुवातीला दोघांमध्ये थोडासा संकोच होता. ही माझी स्टडी रूम, आरोही म्हणाली. आदित्यने खोलीकडे नजर फिरवली. भिंतीवर पुस्तकांचे रॅक्स, एका बाजूला छोटासा इंडोर प्लांट, टेबलवर नीट लावलेली पुस्तकं. वाह, तो हसत म्हणाला. खूप सुंदर आहे. खोली? आरोहीने मिश्किलपणे विचारलं. नाही, तो तिच्याकडे बघत म्हणाला. खोलीच्या मालकीणबाई. क्षणभर आरोहीच्या चेहऱ्यावर लाजेची लालिमा पसरली. तुम्ही खूप फ्लर्ट करता वाटतं. आदित्य हसू लागला. नाही, पण काही गोष्टी खोट्या बोलता येत नाहीत. पहिल्यांदाच दोघेही मनमोकळेपणाने हसू लागले. त्यानंतर गच्चीत उभे राहून दोघे बराच वेळ बोलत राहिले. कॉलेज, मित्रमैत्रिणी, आवडी, स्वप्न. तुला पुढे काय करायचं आहे? आदित्यने विचारलं. आरोहीच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. मला MBA करायचं आहे. मला स्वतःच्या कर्तृत्वावर मोठं व्हायचं आहे. आदित्य काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. छान आहे. तुझी मला ही गोष्ट आवडली. काय? स्वतःची स्वप्न असणारी माणसं मला खूप आवडतात. क्षणभर दोघांची नजर एकमेकांना भिडली. खालून शरदरावांचा आवाज आला. अरे, तुम्ही दोघे वरच राहणार आहात का? दोघेही हसू लागले. सायंकाळी राणे कुटुंब निघालं. गाडी निघून गेल्यावरही आरोही बराच वेळ गेटजवळ उभी होती. मीनाताई तिच्याकडे बघून हसत होत्या. काय ग? आरोही दचकली. काही नाही आई. पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू लपलं नाही. त्या रात्री ती बेडवर पडून वारंवार आजचा दिवस आठवत होती. आदित्यचं बोलणं, त्याचं हसणं, त्याची नजर. तेवढ्यात मोबाईलवर नोटिफिकेशन आली. अननोन नंबर. तिने मेसेज उघडला. हाय. तिने काही सेकंद स्क्रीनकडे पाहिलं. पुन्हा मेसेज आला. मी आदित्य. तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. त्यानंतर गप्पांची मालिका सुरू झाली. झोपलीस? नाही. मी पण नाही. का? कोणीतरी सतत डोक्यात फिरतंय. कोण? सांगू? नको. आरोही. मोबाईलकडे बघतच तिचा चेहरा लाल झाला. दिवस पुढे सरकत होते. आता रोज फोन, मेसेज, व्हिडिओ कॉल सुरू झाले होते. दोघे तासनतास बोलत बसायचे. एका रविवारी आदित्य अचानक पुण्यात आला. खाली ये. मेसेज पाहून आरोही गोंधळली. ती खिडकीत आली.
खाली आदित्य उभा होता. तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. दोघे कॉफी शॉपमध्ये गेले. बोलता बोलता अचानक आदित्य शांत झाला. त्याची नजर कॉफी शॉपच्या काचेबाहेर स्थिरावली होती. समोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला काळ्या शर्टमधला एक माणूस उभा होता. तो सतत आदित्यकडे बघत होता. आदित्यचा चेहरा गंभीर झाला. काय झालं? आरोहीने विचारलं. काही नाही. पण यावेळी त्याचा आवाज बदलला होता. त्याने पुन्हा बाहेर पाहिलं, पण तो माणूस गायब झाला होता. आणि त्याच क्षणी आदित्यच्या फोनवर मेसेज आला. भूतकाळापासून पळू शकत नाहीस. आदित्यच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. नेमका कोण होता तो माणूस? आणि सौरभच्या रहस्याचा आदित्यशी काय संबंध होता? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.